बेबी मावशी, गेल्या कुठे म्हणायचं या? तिथं तो मामा डोक्यावर बसलाय, इथं ही बाई जागेवर नाही. काय करू, काय सुचना झालंय. असं म्हणतात कढाले पाटलांच्या घरात नुसतं झाडलं तरी हजारो रुपये तर सहज निघतील. बघूया निघतायत का. बेबी मावशी, तुम्ही एवढ्या दूधखुळ्या असाल असं वाटलं नव्हतं हो मला. अशा तिजोरीच्या चाव्या आपण नसताना उशीखाली ठेवायच्या नसतात. रिस्क असते हो त्यात. आणि आता ती तुम्ही घेतलीत, आता तुमचे पैसे जाणार. आलीस का तुझ्या मामांना भेटून? किती खोटं बोलतेस ग. ज्या माणसाच्या मनात चोर असतो ना, तो माणूस पदोपदी फक्त खोटच बोलत राहतो. काय चाललंय? काय नाही. काय नाही कसं? अगं सांग की त्यांना. सांग मी काय बोलत होते ते. बर. संजूताई सांगत होत्या की मी कसं सतत खोटं बोलते. खोट? आत्महत्येचं? फक्त आत्महत्येचंच नाही, पहिल्या दिवसापासून खोटं बोलत आली ही पोरगी. सांग ना त्यांना. सांग मी तुझा जीव नाही वाचवलाय ते. किती दिवस अंधारात ठेवणार आहेस तू त्यांना? अहो तिनं कशाला सांगायला पाहिजे? मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तिचा जीव वाचवला नाही.
तिनं सगळं सांगितलंय मला. तिने मला सांगितलंय की ती हे खोटं बोलली, तिनं नाटक केलंय. पण तिनं नाटक का केलं याचा विचार केलाय तुम्ही? मला काय माहित, विचारा तिलाच. मला माहितीये हो, तुम्हाला कळणं गरजेचं आहे. म्हणजे इथून पुढे जेव्हा तुम्ही असे गलिच्छ आरोप कराल ना, तेव्हा तुम्हाला जरा तरी लाज वाटेल. तिला असं वाटत होतं की जर तिने मला असं सांगितलं की तुम्ही तिचा जीव वाचवला तर माझा तुमच्यावरचा राग कमी होईल, आपल्यातलं हे अंतर कमी होईल, आपल्यात असलेली गैरसमजाची भिंत गळून पडेल, म्हणून ती खोटं बोलली. आपल्यातली जी मैत्री होती ना, ती तुटल्यानंतर आपल्याला जेवढा त्रास झाला ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त त्रास हिला झालाय. कारण तिला असं वाटतं की तिच्या येण्याने आपली मैत्री तुटली आहे. मग खरं आहे ते तसं नाहीये. तुमच्या गैरसमजांमुळे आपली मैत्री तुटली. अहो, दर घंट्याला तिने जप लावला होता की माझ्यामुळे तुमची मैत्री तुटली, माझ्यामुळे तुमच्या मैत्रीला ग्रहण लागलं. हे लागलेलं ग्रहण काढण्यासाठी ती खोटं बोलली. आणि एवढंही जर तुम्हाला कळत नसेल ना वहिनी साहेब, तर आपण नकोच बोलायला. इथनं पुढं तुम्हाला दुरूनच नमस्कार. चला पण बेबी मावशी बोलवलं. बेबी मावशी एवढं शांत का बसलाय, काय झालं? काय नाही ग संजू, एक गोंधळ झालाय. अगं, माझ्या तिजोरीतनं ना 15,000 गायब झालेत. हा, 15,000 असे कसे गायब झाले? काय माहिती, तुम्हाला कधी कळलं नाही? आत्ताच. अगं तुम्ही नीट आठवून बघा बरं, तुम्ही कोणाला तरी दिले असतील. अगं नाही बाई, मला चांगलं आठवतंय. अगं साधे 100-200चे हिशोब ठेवते मी, मोजले ना 15,000 कमी आहेत. कपाट उघडं होतं का? नाही, बंद होतं. कपाट बंद होतं. अयो, मग असे कसे गेले पैसे? कोणी घेतले असतील कपाटातून? अगं तेच कळत नाहीये मला. म्हणजे नेहमी सारखी उशीच्या खाली चावी होती माझी. मला जरा स्वयंपाकघरात काम होती म्हणून गेले. तेवढ्या वेळात कोणी अपर्णा, हा? तिनेच चोरलेत तुमचे पैसे. येडबीड लागलंय का तुला? हा, अपर्णा कशाला घेईल माझे पैसे? नाही, मान्य आहे तुला अपर्णाच्या कुठल्याच गोष्टी आवडत नाही, तिचा द्वेष करतेस तू, पण म्हणून तिच्यावर चोरीचा आळ घेतेस. करत नाहीये, ती चोरच आहे. तिनेच तुमचे पैसे घेतलेत. गप्पस. तुला जळी स्थळी काष्टी पाशाणी फक्त अपर्णाच दिसते, म्हणून काय बिनबुडाचे आरोप करशील होय तिच्यावर? बेबी मावशी, मी बिनबुडाचं का बोलीन? मी काय येडी आहे का? येडच लागलंय तुला. खरंच सांगते, तुला येड लागलंय. बेबी मावशी, तिनंच तुमचे पैसे चोरलेले आहेत. हे बाई, हात जोडते, नको असं बोलूस. बाहेर जाऊन तर अजिबात बोलू नकोस. बेबी मावशी, आहो पण पाया पडू का? आहो, पाया पण पडते, पण बाहेर जाऊन घरच्यांना असं काही बोलू नकोस. माझे पैसे आहेत ना, मी बघते काय ते. तू जा इकडनं संजू, जा इकडनं.
येड लागलंय संजू तुला. अपर्णाच्या द्वेषाचं येड लागलंय. अरे 15,000च गेलेत फक्त, पण आपल्या घरात असं कधी झालं नव्हतं यार. अगं पण बेबी मावशी, उशी खाली कोणी चाव्या ठेवतं का? काय करू मग? यासाठी सुळावर चढवणार आहेस का मला? बापूजी, दादासाहेब प्लीज शांत व्हा. ती आधीच टेन्शन मध्ये. रणजी आता काय करायचं रे? थांब, विचार करतो. आम्ही सांगतो काय करायचं ते बेबी मावशी. एक काम करा, घरातल्या सगळ्या नोकरांची झडती घ्या. काय झालं असेल, यांची रूम साफ करायला म्हणून यांच्या रूम मध्ये गेले असेल कोणीतरी, आहे की नाही? आणि कपाटाच्या चावा बघून बुद्धिभ्रष्ट झाली असेल त्याची, आणि मग पैसे चोरले असतील. अहो भल्या भल्यांची नियत फिरते पैसे बघून. ही तर बोलून चालून नोकर माणसं आहेत. काय हो बेबी मावशी? नाही साहेब, काही झालं तर पहिला आरोप नोकरांवर का करायचा असतो? हे बघा, ती मंडळी गेली अनेक वर्ष आपल्या घरात निष्ठेने काम करतायत. हा, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे की ते असं काही करणार नाही. बरोबर आहे. अच्छा मग काय आम्ही केलंय? मी असं कुठे म्हणालो दादासाहेब? का पैशाला पाय फुटले पळून जायला? हा? हे बघा, तुम्ही लक्षात घ्या, कपाटात बरीच रक्कम होती, त्यातले फक्त 15,000 गेलेत. हा तेच तर, फक्त 15,000 का? भिकाऱ्याची गरजच तेवढी असते, हाय की नाही? वहिनी साहेब, पैसे आपण शोधू, पण नोकरांची झडती घेण्याला माझा विरोध आहे. माझाही. काय झालं? कुठे काय? आपलं सहज बोलत होतो. कसं झालं देवदर्शन? थकला असाल, आत्ताच आलाय प्रवास करून. तुम्ही जा, फ्रेश व्हा. उद्या बोलूयात सकाळी. हो भैया साहेब, पण एवढा प्रसाद फक्त सगळ्यांना द्यायचा होता, तेवढा देते आणि मग जातो. दे. घ्या ना प्रसाद. अपर्णा, घरात चोरी झालीये. संजू, अगं बाई, कसं काय? बेबी मावशींच्या खोलीत जाऊन त्यांच्या तिजोरीच्या चाव्या कोणीतरी घेतल्या आणि कपाटातनं पैसे गेलेत. 15,000 रुपये. तू पाहिलं होतं का कुणाला आज जाताना? नाही. आणि मी कशी बघणार ना संजूताई? आम्ही देवदर्शनाला गेलो होतो दिवसभर. नक्की का? काही प्रॉब्लेम आहे का संजूताई? तूच सांग, काही आठवतंय का म्हणजे तुला? वहिनी साहेब, लई झाला. ही गरीब आहे, काय बोलत नाही म्हणून हिला कॉर्नर करायचं नाही. आम्ही आहोत तिच्या पाठीशी. सांग ना, आठवतंय का तुला काही? एक मिनिट, तुम्ही कोण ह्याची उलट तपासणी घेणार आहे? काय म्हणणं काय तुमचं? सुजित,
संजू चल खोलीत जाऊयात आपण चल या विषयावर नंतर बोलूयात आपण बेबी मावशी येऊ दे त्यानं येऊ दे मला ऐकायचं त्यानं काय म्हणायचं ते या बोला सुजित सुजित भाऊजी, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय हिला बेबी मावशींच्या खोलीतनं बाहेर पडताना. गेलतीस ना तू? मग सांग की त्यांना. हो गेले होते. देवदर्शनाला जाण्याआधी मावशींचा आशीर्वाद मिळावा म्हणून गेले होते. आशीर्वाद मिळावा म्हणून नाही, पैसे मिळावे म्हणून. त्यासाठी चालते ना तुझे मामा. मामा आले होते कवा आणि मला न भेटता कसे काय गेले अहो संजूताई काय बोलताय तुम्ही असं. माझे मामा काय येतील ना इथं. मीच गेले होते त्यांना भेटायला. आणि तसे आमच्या इथं पद्धत नाही मुलीच्या सासरी सारखं सारखं जायची. आणि माझे मामा आले जरी असते तरी मी त्यांना असं बाहेर का उभं करेन ना. घरात का नाही आणणार. ते तुझं तुला ठाऊक. अहो संजीवनी ताई मी काय बिघडवलंय हो तुमचं. का असं घाणेरडा आळ घेताय माझ्यावर. उगा गर्दा करू नकोस. मी चोरी केली असं म्हणताय तुम्ही. हो हो मी बेबी मावशी मी कशी चोरी करेन इथे. हे घर माझं आहे ना. नाही तुला असं कोणी म्हणालेलं नाही. हो दादासाहेब मी खरंच चोरी नाही केली. मी नाही केली चोरी. अहो मी सून या घरची. मी नाही केली हो चोरी. हे बघ अपर्णा, हासला गोंधळ घालून तू विषय नाही झाकू शकत. भैयासाहेब काय रे केशव? पैसे सापडले. सापडले कुठे आणि कसे? भांडी घासायच्या कामासाठी नवीन बायले ना शांता, तिच्या सामानात सापडले. ती कबूल होत नाही आणि ती पण ते पण हे पैसे कुठून आले कसे आले मला काय बी माहित नाही. म्हणणारच ती मला काय माहिती नाही म्हणून. जा जा कबूल करून घे तिच्याकडनं जा. घ्या सापडले पैसे. आता काय म्हणणं आहे तुमचं धाकटा जाऊबाई? मला अजून पण असंच वाटतंय की अपर्णा. बस. संजू मी इतक्या वेळ गप्प होतो. तुझं सगळं ऐकून घेतलंय. आता यावर काही बोलायचंय तुला? तुझ्याकडे बोलायला काही आहे का? असणार की भैया साहेब असणार की. अपर्णाबद्दल काही कमी गरळ नाही त्यांच्या मनात. टनाटनानं मनामनानं गलिच्छ खाणेरडी गरळ. फक्त ती गरळ बाहेर काढायला तर शब्द सुचत नाही. बरोबर बोलतोय ना संजीवनी वहिनी. क्यू येते हो मला तुमची. क्यू येते. अजून किती खाली उतरणार आहात?
तुम्ही नुसतं खाली उतरत नाही वहिनी साहेब, तुम्ही खड्डा खणता आणि त्यात उतरता. खर तर लायकीच नाहीये तुमची. सुजित, शब्द जपून वापरा. आला ना राग? फट्ट फट्ट लाया फुटल्यासारखं वाटलं ना डोसक्यात? आम्ही जरा पातळी सोडून काय बोललो भैया साहेब, केवढा राग आलाय तुम्हाला? तुमच्या बायकोनं आमच्या बायकोवर चोरीचा आळ घेतला. आम्हाला कसं वाटलं असेल याचा विचार केलाय तुम्ही? जाऊ द्या ना सुजित. हा फरक आहे यांच्यामध्ये आणि ह्यांच्यामध्ये. अहो फुलासारखं मन आहे यांचं, पण त्या मनाला नेहमी लाथाडतच आलंय. पहिल्या दिवसापासून, पहिल्या भेटीपासूनच यांनी फक्त आणि फक्त आपण असा दुस्वासच केलाय. भैया साहेब यांनी जे केलंय त्यासमोर आम्ही जे काही बोललो ना ते बटर आहे, बटर, मक्खन. तुमच्या बायकोनं आमचं लग्न मोडायचे लई प्रयत्न केले आणि ते मोडलं नाही म्हणून हा चोरीचा.